शिलेदार। पुसदच्या पूस नदी पुलाजवळ खड्ड्यामुळे वाहतूक खोळंबा, पोलिसांची तत्पर दखल, ठेकेदाराला ताकीद। पुसद शहरातील पूस नदी पुलाजवळ अचानक पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागली। पुलावर सुरू असलेल्या दुरुस्ती आणि मजबूतीकरणाच्या कामादरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा खड्डा निर्माण झाल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू होती। खड्ड्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। 2हून अधिक तास वाहनांची रांग लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले। या गंभीर परिस्थितीची विदर्भ न्यूज मराठीच्या टीमने त्वरित दखल घेतली। वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असल्याने टीमने सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्याशी संपर्क साधला। माहिती मिळताच चौधरी यांनी कोणतीही विलंब न लावता स्वतःच्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली। पोलीस दलाने तत्काळ वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले। पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांची वाहतूक काही मिनिटांतच मार्गी लागली। त्याचवेळी ठेकेदार प्रतिनिधींना जागेवरच बोलावून खड्डा तात्काळ बुजवण्याच्या सूचना करण्यात आल्या। पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार ठेकेदारांनी लगेचच खड्डा बुजवण्याचे काम सुरू केले आणि काही वेळातच रस्ता पुन्हा सुरळीत करण्यात आला। सध्या वाहतूक व्यवस्थित सुरू असली तरी स्थानिक नागरिकांमध्ये ठेकेदाराच्या कामातील निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सुरू असलेल्या पुलदुरुस्ती कामामुळे सुरक्षिततेची सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचा नागरिकांचा आरोप आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे अशा प्रकारची पुन्हा वेळ येऊ नये म्हणून पुलाच्या कामावर अधिक काटेकोर देखरेख ठेवण्याची मागणी केली आहे। माझं नाव गणेश भिकाजी दिंडे, माझा व्यवसाय गाडीचा आहे आणि माझ्या गाड्या त्या पुलाच्या बाजूला पॉईंटला राहतात। म्हणजे त्रास जे चालू आहे ठेकेदाराची मनमानी आहे। थोडीशी माती टाकली, बाजूला झाला, पहिले सिंगल रस्ता आहे, त्याच्यानंतर गड्डे पडल्यानंतर हातनाक त्रास होत आहे वाहनवाल्याला। किती दिवसापासून काम चालू आहे? जवळपास 1 वर्ष चालू आहे, 1 वर्ष जास्त झाले। हे ठेकेदारांना टाकलं नाही का रस्त्यावर? हे काही नाही काही नाही, तात्पुरता टाकते, बाजूला होऊन जाते। मग आज काम बंद आहे का? नाही, काम चालू आहे, तरी बी त्याची मनमानी चालू आहे। ठेकेदाराचं नाव काय? ठेकेदाराचं नाव काय माहित नाही, बरं। त्याचे मजूर जे असतात सांगणं तरी ऐकत नाही। थँक्यू। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।